समरी लाभली त्याला लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज। महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या भव्य दिव्य रॅलीचे मीरा भाईंदर शहरामध्ये आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला अनेक पक्षाचे मान्यवर उपस्थित होते। जाणून घेऊ या कार्यक्रमाबद्दल त्यांची प्रतिक्रिया। हा विजयोत्सव आहे, ही प्रचार रॅली नाही, त्याच्यामागचं कारण म्हणजे आमचे स्थानिक आमदार प्रताप सर नाही, जे आमची बहीण आणि ही सर्वजण जे काम करतात, नरेंद्रजी मेहता आणि शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता मनसे, रात्रंदिवस 24/7 आमचे कार्यकर्ते पदाधिकारी काम करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला हे चित्र या ठिकाणी दिसतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जी भूमिका स्वीकारली बाळासाहेबांचं नेतृत्व वाचवण्याकरता, जी किती तंतोतंत खरी होती याचं उदाहरण आज दिसतंय। जे शिल्लक सेनेचे त्यांनी रॅली काढली, 40 लोक पण त्यांच्या समोर होते, त्यामुळे त्यांची योग्यता लोकांनी दाखवली। मीरा भाईंदरला मला असं वाटतं की इतिहासामध्ये पहिली एवढी भव्य दिव्य रॅली झाली असेल। सर्व पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी आहेत, आमच्या गीताताई जैन, नरेंद्र मेहता आहेत, राजू भोईर आहे, रवी पाठक आहेत, आमच्या मनसेचे सगळे नेते आहेत, भाजपचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि प्रामुख्यानं या रॅलीमध्ये सगळ्यांचा एकच उद्देश आहे की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून बघायची इच्छा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे आणि नरेश म्हस्केला मत म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिकांचं मत, महायुतीच्या कार्यकर्त्याचं मत म्हणजे मोदींना मत, अशा पद्धतीने हे सगळी रॅलीची तयारी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। प्रचंड महारॅली या ठिकाणी झालेली आहे आणि ह्या रॅलीमध्येच विजयाची रॅली असं आम्हाला सांगावंसं वाटतं। त्यामुळे भरपूर मोठ्या मताधिक्याने गेल्या वेळेस 4,12,000चा मताधिक्य घेऊन आमचे उमेदवार विजयी झाला होता, परंतु ह्या वेळेस मात्र 5 लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन आमचा उमेदवार विजयी होईल याची आम्हाला खात्री है। क्या लगता है अपना 4 तारीख का विजय आज ही घोषित करो, ऐसा लग रहा है हम लोग को। सन्मान्य आमदार प्रताप सरनाईक जी, इधर के आमदार अपना गीता जैन जी और इनके सब पदाधिकारियों ने जो रैली का आज भव्य स्वागत किया और उनका जो रैली निकाला, मेरे को लगता है विजय आज ही घोषित करना चाहिए। सर्वप्रथम मी नरेंद्र मोदी साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, यांचा मी मनापासून धन्यवाद मानतो की एक सामान्य कार्यकर्ता आज जनतेच्या समोर त्यांनी दिलेला आहे। आज तुम्ही बघत असाल की नरेश म्हस्के हे विद्यार्थी सेनेपासून आज कार्यरत होते, आनंद दिघे साहेबांचे कार्यकर्ते होते, मी आणि त्यांनी बरोबर एकत्र काम केलेलं आहे। तर मला वाटतं अतिशय चांगल्या प्रकारचं उमेदवार त्यांनी दिलेलं आहे। मीरा भाईंदर असो, ठाणे जिल्ह्याचे जे प्रश्न असतील, युवांचे प्रश्न असतील, नागरिकांचे प्रश्न असतील, ते यशस्वीरित्या त्या ठिकाणी मांडतील दिल्लीमध्ये आणि अतिशय चांगल्या प्रकारचं न्याय त्यांना मिळेल नागरिकांना ही अपेक्षा करतो। आणि तुम्ही बघत असाल फार मोठ्या संख्येने त्यांचं स्वागत झालं। आज महिला असतील, पुरुष असतील, युवा असतील, ह्या फार मोठ्या प्रमाणे त्यांचं स्वागत केलं। तर मला वाटतं की हे विजयाची एक खात्री सांगता येईल असं मला वाटतंय आणि येणारा विस्तार केला तुम्ही बघत असाल भरघोस मतांनी मीरा भाईंदरमध्ये ठाणे जिल्ह्यामधून एक चांगला तरुण तडफदार युवा आज त्या ठिकाणी खासदार म्हणून जाणार। मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। नक्कीच सर, मनसे आता खूप संख्येने आज या कार्यक्रमाला उपस्थिती होती, याचाही नक्की ह्याच्या पुढेही 100% यांच्या पाठीशी उभे असेल। 100% सन्माननीय राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदी साहेबांना जी दिलेला आहे याचं कुठे ना कुठे आम्हाला त्याचं पालन करायला पाहिजे, कारण आमच्याकडे अंतिम जो शब्द असतो तो सन्माननीय राजसाहेबांचा असतो, त्याचं पालन आम्ही केलेलं आहे। आमची सर्व महाराष्ट्र निर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, महिला, पुरुष, युवा असतील, हे सर्व आम्ही सन्माननीय आमचे मोदी साहेब असतील यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि मला वाटतं राजसाहेबांनी जे त्यांना समर्थन दिलं हे कुठे ना कुठे आमचं भविष्याचं आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये पण मधून पण एक चांगलं वातावरण तुम्ही बघा असाल विधानसभेमध्ये एक चांगल्या रीतीने आमची पण प्रतिनिधी जातील ही पूरी अपेक्षा है आणि राजसाहेब करतील ते योगच करतील, आम्हाला पूरी आशा है। हमारे सभी कार्यकर्ताओं ने आज ये भव्य रैली निकाली है और इस उत्साह को देख के अब हमें कोई शंका नहीं रही कि म्हस्के जी भारी मतों से विजयी हो रहे हैं और अब की बार मोदी जी का 400 पार का सपना मीरा भाईंदर भी अपनी योगदान देके पूर्ण करेगा। फिर एक बार मोदी सरकार।
जो उम्मीदवार है नरेश मस्के जी के रूप में हमें मिला है और इस बार वो पिछली लोकसभा का जो चुनाव का जो रिकॉर्ड था 4,12,000 का उसे भी तोड़ेंगे और 5 लाख से अधिक मतों से इस बार हमारे ठाणे लोकसभा से महायुति के उम्मीदवार नरेश मस्के जी चुनाव जीतेंगे और हमें अब की बार 400 पार के अंदर एक जो तीर कमान है जो फूल है वो हम यहाँ से भेजेंगे। बहुमताने विजयी होणार का? बघा, आज आपण पाहू शकता ज्या पद्धतीचं वातावरण या मीरा भाईंदर शहरामध्ये झालंय ना भूतो ना भविष्य असा वातावरण कधी झाला होता। एक ऐतिहासिक क्षण, एक ऐतिहासिक मिरवणूक या मीरा भाईंदर शहरामध्ये आज आपण पाहताय। या मिरवणुकीच्या माध्यमातून मला आपल्याला एवढंच सांगायचंय की सन्माननीय नरेश मस्के साहेब हे विजयी झालेले आहेत। आता फक्त 4 तारखेला अधिकृतपणे त्याची घोषणा होईल, परंतु मीरा भाईंदरच्या लोकांनी जो प्रतिसाद त्यांना दिला, जो आशीर्वाद आणि भरभरून साथ दिली आहे, या सगळ्या गोष्टी पाहून मला एवढा आनंद होतोय, एवढं आज या ठिकाणी मला सांगायचं। आजची जी रॅलीचं आयोजन आहे ते आमचे आमदार प्रतापजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेले आहे आणि आम्हाला नरेंद्र मोदीजींना जिंकवायचं आहे। आम्हाला आमचे बाळासाहेबांचे विचार घेऊन चालायचं आहे आणि आमच्या इथे सगळे मित्रपक्ष जसं भाजप आहे, भाई आहे, मनसे आहे, सर्व मित्रपक्ष आमच्या सोबत आहे आणि तुम्ही कॅमेरा फिरवून बघू शकता की एवढी लोक आमच्या सोबत जोडली गेलेली आहे, पदाधिकारी आहेत, ते सर्व आम्हाला सपोर्ट करतील आणि आम्ही नरेश मस्के साहेबांना आमच्या जिंकून आणू ही आमची पूर्ण खात्री आहे। नक्की 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 नक्कीच फडकणार आहे। धनुष्यबाणाला बहुसंख्येने मतदान होईल आणि लोक खरंच आपला विचार बदलत आहेत। लोक शिंदे साहेबांबरोबर आहेत, लोक मोदी साहेबांबरोबर आहेत आणि महायुतीचा विजय नक्कीच आहे। पहली बार की रिकॉर्ड टूटेगी, आप देख लीजिएगा। इस बार फिर महायुति की सरकार होगी और मोदी जी विश्व रिकॉर्ड करने जा रहे हैं। तीसरी बार कोई भी लगातार प्रधानमंत्री नहीं बना है, वो मोदी जी बनने जा रहे हैं। माध्यम से मैं बोलना चाहता हूं, हमारे भारत देश के प्रधानमंत्री का संकल्प है अब की बार 400 पार, वो 400 नहीं 450 पार होगा। और आज ये तमाम महायुति का ये पहला रैली है मीरा भाईंदर में। आप लोग मीडिया के बहुत प्रोपगंडा उड़ा था कि भाजपा ने मीरा भाईंदर में सपोर्ट नहीं कर रहा है, ये सपोर्ट नहीं कर रहा है। मैं कहता हूं आपके चैनल के माध्यम से राष्ट्रवादी, भाजपा और शिवसेना, मनसे ये मोदीजीच्या चेहऱ्याला कुणाचाच विरोध नाही आणि जो विरोध करेल तो भारतीय जनता पार्टीचा नाही। जो भाजपा का है वो भारतीय जनता पार्टी, हमारी केंद्रीय कमेटी ने जो निर्णय लिया उसके साथ में आपकी बार 400 पार और मस्के जी यही हमारे विजयी उम्मीदवार, ये हमारा नारा है।